आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे कोकोनट चॉकलेट। या कोकोनट चॉकलेट सोबत ना माझ्या लहानपणीच्या आठवणी जुळलेल्या आहेत। आमचे जे आजोबा आहे ते लहानपणी आमच्या घरी यायच्या वेळेस कोकोनट चॉकलेट घेऊन यायचे। आज मला त्या चॉकलेटची आठवण आली, म्हणून मला असं वाटलं की मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करून माझ्या जुन्या आठवणी ताज्या कराव्यात। म्हणून मी आज अगदी साध्या घरात अवेलेबल असणाऱ्या अगदी मोजक्या 3 इन्ग्रेडियंट पासूनच आपण आज बनवणार आहेत कोकोनट चॉकलेट। तर बघूया इन्ग्रेडियंट्स। मी इथे 2 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, चॉकलेट घेतलेला आहे इथे 200 ग्राम, आणि मी कंडेन्स मिल्कचा पॅक घेतलेला आहे। याला आपण गरजेनुसार वापरणार आहोत। तर चला आता आपण याची बघूया प्रोसेस। तर चला आपण सुरुवात करूया कोकोनट चॉकलेटसाठी। मी इथे 2 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, एकदम बारीक। आपल्याला इथे एका बाउल मध्ये घ्यायचं आहे याला। आणि मी इथे मिल्क मेड घेतलाय, यालाच कंडेन्स मिल्क म्हणतात। तुम्ही हे अमूलचं पण घेऊ शकता। मी इथे कंडेन्स मिल्क टाकतेय, आपल्याला हे गरजेनुसार टाकायचं आहे। आता आपण याला मिक्स करून घेऊया। मी इथे परत थोडं कंडेन्स मिल्क टाकतेय, अगदी थोडं थोडं टाकायचं आपल्याला, एकदम टाकून नाही घ्यायचंय। याचा फक्त एक गोळा बनायला पाहिजे, आपल्याला एवढंच कंडेन्स मिल्क यात टाकायचं आहे। आणि याला छान आपण जसं पीठ मळतो तसं याचा गोळा करून घ्यायचा आपल्याला। तुम्ही बघू शकता मी इथे कोकोनटचं आणि कंडेन्स मिल्कचा एक छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे। आपल्याला आता याचे छोटे छोटे लाडू सारखे गोल बनवून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघू शकता मी इथे कोकोनटचे बॉल तयार करून घेतलेले आहे। आपल्याला याला फ्रीज मध्ये एक 10 मिनिटं फ्रीजर मध्ये सेट करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण चॉकलेट मेल्ट करून घेऊया। तर मी आता याला 10 मिनिटं फ्रीज मध्ये सेट करून घेते। तर मी इथे आज तुम्हाला चॉकलेट गॅसवर कसं मेल्ट करायचं ते दाखवते। जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल आणि तुम्हाला पण वाटत असेल की आपल्याकडे मायक्रोवेव्ह नाही, मग आता कसं चॉकलेट मेल्ट करायचं, तर काही हरकत नाही, आपण याला गॅसवर पण मेल्ट करू शकतो। त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, एका बाउल मध्ये पाणी घ्यायचंय आणि ते आपल्याला आता उकडायचंय। तर तुम्ही इथे बघू शकता पाणी आपलं उकळलेलं आहे आणि आपल्याला याच्यावर असं भांड ठेवायचंय की या भांड्याच्या मधोमध ते बसणार, म्हणजे वाफ आपलं चॉकलेट मध्ये यायला नको। जर वाफ चॉकलेटला आली तर याचे गळे होणार। तर आपल्याला याला याच्यामध्ये ठेवायचं। तुम्ही बघू शकता वाफ कुठूनही बाहेर येत नाहीये। तुम्ही बघू शकता मी इथे चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे गॅसवर आणि आपले हे 10 मिनिटं फ्रीजर मध्ये सेट झालेलं आहे। आता याला आपल्याला काय करायचंय, चॉकलेट मध्ये डिप करायचंय। आता मी हे घेणार आणि याला आपल्याला डिप करून बटर पेपरवर ठेवायचंय। तुम्ही बघू शकता हे किती इझी आहेत। आपण अगदी घरी आपल्या मुलांचा बर्थडे पण झाला तर आपण बाहेरून चॉकलेट विकत न आणता अगदी घरी बनवून याला पॅकिंग करून पण मुलांना आपण शाळेत न्यायसाठी देऊ शकतो। आणि तुम्ही पण बघू शकता की जेव्हापासून तुकाराम मुंडे साहेब ड्रग अँड फूड सेफ्टी मध्ये आले आहेत तेव्हापासून किती गोष्टी आपल्या समोर यायला लागल्या। आपल्याला वाटत होते की बरेच मोठमोठ्या हॉटेल्समध्ये हायजेनिक मेंटेन केलं जातं, पण तसं काहीच नाहीये। त्यांची जी रियालिटी आहे ते आपल्या समोर आलेली आहे। त्याच्यामुळे आता आपण कुणावर पण विश्वास करू शकत नाही। त्याच्यामुळे आपलं भविष्य आणि आपल्या मुलांची हेल्थ हे आपल्या हातात आहे। त्याच्यामुळे आपण अगदी घरी एकदम कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये मुलांच्या आवडीचे पदार्थ घरी बनवून त्यांना खायला देऊ शकतो। चॉकलेट्स झालं, कुकीज झालं, याच्यासाठी आमचे क्लासेस पण होतात आणि जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर आम्ही ऑर्डर्स पण घेतो। आता आपण याला थोडं चॉकलेटनी गार्निशिंग करूया। तुम्ही बघू शकता बघायला किती छान दिसतंय। तर तुम्ही बघू शकता इथे आपले कोकोनट चॉकलेट रेडी आहे। बघायला पण बघा किती सुंदर दिसतंय ना। असे चॉकलेट तुम्ही दिवाळीमध्ये, राखीमध्ये किंवा कुठल्याही ओकेजनला गिफ्ट पॅक मध्ये असं पॅक करून हे बघा गिफ्ट देऊ शकता। तर तुम्ही बघू शकता मी इथे एक चॉकलेट कट करून दाखवते। तर तुम्ही बघू शकता आपलं चॉकलेट किती सुंदर रेडी झालेलं आहे। मला पण खूप आवडते कोकोनट चॉकलेट, खूप सुंदर टेस्टी झालंय। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लेखास केक अँड क्लासेसच्या इन्स्टा पेजला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर तुम्हाला असेच नवनवीन चॉकलेट शिकायचे असेल तर आमच्याकडे चॉकलेटचे क्लासेस लवकरच सुरू होणार आहे। आजच तुम्ही स्क्रीनवर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून आपली सीट बुक करू शकता। आमच्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही क्लासेस अवेलेबल आहेत।